बऱ्याचदा तुम्हाला डॉक्युमेंट व्यवस्थित समजावा म्हणून ते तुमच्या भाषेत असण्याची तुमची इच्छा असते. वर्ड ट्रान्सलेट हे दुसऱ्या भाषेतील टेक्स्ट तुमच्या भाषेत भाषांतर करण्यासाठी मदत करतं. ही कमांड वापरण्यापूर्वी तुमचा कॉम्प्युटर इंटरनेटशी जोडला असल्याची खात्री करून घ्या. या कमांडद्वारे तुम्ही एक शब्द किंवा पूर्ण डॉक्युमेंटचं भाषांतर करू शकता. समजा ट्रान्सलेट ऑप्शन पहिल्यांदा ॲक्टिवेट होत असेल, तर वर्ड तुम्हाला भाषांतरासाठी आवश्यक इंटेलिजंट सर्व्हिसेस सुरू करायला सांगेल. लँग्वेज ग्रुपमधून ट्रान्सलेट क्लिक करा. त्यानंतर ट्रान्सलेशन सिलेक्शन सिलेक्ट करा आणि त्यानंतर टर्न ऑन क्लिक करा. लोडिंग सुरू होईल. ट्रान्सलेटर पेन समोर दिसेल. फ्रॉम ड्रॉपडाऊन लिस्ट आधीपासूनच ऑटो डिटेक्टवर सेट असेल. याचा अर्थ वर्ड आपोआप डॉक्युमेंटची भाषा निवडेल. अन्यथा तर जे टेक्स्ट भाषांतर करायचे आहे ते निवडा. भाषांतराची भाषा टू ड्रॉपडाऊनमधून निवडा. फ्रॉम आणि टू मधील भाषा बदलण्यासाठी स्वॅप आयकॉनचा वापर करा. भाषांतर केलेले टेक्स्ट पेस्ट करण्यासाठी इन्सर्ट क्लिक करा. जर तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट भाषांतरित करायचे असेल तर पेनमध्ये असलेल्या डॉक्युमेंट टॅबवर क्लिक करा. टू आणि फ्रॉम भाषा सेट करा आणि ट्रान्सलेटवर क्लिक करा. एकदा भाषांतर पूर्ण झाले की डॉक्युमेंटची कॉपी ओपन होईल. हे डॉक्युमेंट तुम्ही सेव्ह करू शकता. तुम्ही ट्रान्सलेट ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये असलेल्या ट्रान्सलेट डॉक्युमेंटचा उपयोग करू शकता. सेट डॉक्युमेंट ट्रान्सलेशन लँग्वेज तुम्हाला भाषा सेट करायला मदत करते. इथे दाखवल्याप्रमाणे वर्डने केलेले भाषांतर नेहमीच अचूक असत नाही, पण कंटेंट समजण्यास याचा नक्की उपयोग होतो. पण भाषांतरित डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचे असेल तर त्याआधी तुम्ही ते भाषा तज्ज्ञाकडून तपासून घ्यायला हवे. डॉक्युमेंटमधील स्पेलिंग आणि ग्रामरच्या चुका दुरुस्त करण्यासाठी प्रूफिंग लँग्वेज सेट करण्यासाठी लँग्वेजचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे हेल्प, टिप्स इत्यादीची लँग्वेज सेट करण्यासाठी सुद्धा लँग्वेज ड्रॉपडाऊनमधून सेट प्रूफिंग लँग्वेजवर क्लिक करा. लँग्वेज विंडो समोर दिसेल. त्या बॉक्समधून तुम्ही भाषा निवडू शकता. बाकीच्या डिफॉल्ट सेटिंग्ज तशाच ठेवा. तुम्ही जर निवडलेली भाषा नवीन डॉक्युमेंटसाठी डिफॉल्ट लँग्वेज म्हणून निवडत असाल तर मग सेट ॲज डिफॉल्टवर क्लिक करा. अन्यथा ओके क्लिक करा. ड्रॉपडाऊन लिस्टमधल्या लँग्वेज प्रेफरन्सवर क्लिक करून हेल्प, स्क्रीन टिप्स, डिक्शनरी व इतर गोष्टींसाठी आवश्यक लँग्वेज निवडू शकता. वर्डच्या ऑप्शन विंडोमध्ये एडिटिंग लँग्वेज सिलेक्ट करा आणि ॲडवर क्लिक करा. कदाचित या वापरण्यासाठी तुम्हाला लँग्वेज पॅक इन्स्टॉल करावा लागू शकतो. या बटणांद्वारे ही भाषा तुम्ही डिफॉल्ट लँग्वेज म्हणून सेट करू शकता किंवा रिमूव्हही करू शकता. याच पद्धतीने तुम्ही डिस्प्ले लँग्वेजही निवडू शकता. आत्तासाठी कॅन्सलवर क्लिक करा.